प्लीज स्वामी समर्थ. सर्वांच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, होळी येण्यापूर्वी तुमच्या घरातून या गोष्टी नक्की फेकून द्या. बघा, ज्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्हाला दोष लागतात. काही गोष्टी आहेत ज्या वास्तू दोष निर्माण करतात, ज्या गोष्टींमुळे आपल्या घरामध्ये गरिबी येते. तर अशा गोष्टी आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. तर अशा गोष्टी आपल्याला होळीच्या पूर्वी म्हणजे होळी हा सण येण्यापूर्वी नक्की घरातून बाहेर काढा. यामुळे तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा जी आहे ती दूर होऊन घरामध्ये पॉझिटिव्ह ऊर्जा येणार आहे. त्याचबरोबर माता लक्ष्मी ही अखंड निवास करणार आहे. तर कोणकोणत्या आहेत त्या वस्तू जाणून घेण्यापूर्वी भक्तिशक्ती या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल किंवा मी प्रियंका माझा आवाज प्रथमच ऐकत असाल तर आपल्या भक्तिशक्ती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. चला तर मग वेळ वाया न घालवता थेट महत्त्वाच्या गोष्टीला हात घालते. तर बघा, आता जो सण येणार आहे तो म्हणजे होळी. होळी म्हणजे काय आपल्याला सगळ्याला माहिती आहे. जी होळीवरून बऱ्याच कथा वगैरे आहेत, त्या तुम्हालाही माहिती असतील. होळी दहन म्हणजे होलिकेचं दहन आहे. तर ह्यामध्ये आपल्याला आपल्या घरातून बऱ्याच अशा निगेटिव्ह गोष्टी आहेत ना, त्यासुद्धा बाहेर काढायच्या आहेत, ज्यामुळे आपल्या घरामधील वास्तुदोष, नजरदोष, त्याचबरोबर गरिबी, अडथळे सर्व काही दूर होणार आहेत. तर कोणकोणत्या आहेत त्या गोष्टी? तर बघा, होळी येण्यापूर्वी आपल्या घरातून या वस्तू जर घरातून बाहेर फेकायच्या आहेत. यामुळे आपल्या घरामध्ये असणारी सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होणार आहे. तर बघा, वास्तुशास्त्रानुसार घरात खराब चप्पल म्हणजे जी तुटलेली चप्पल आहे तर ती घराबाहेर काढायची आहे. तर बघा, ज्या तुटलेल्या चप्पल असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता वाढते. बऱ्याच वेळेस काय होतं, आपण समजा ती चप्पल तुटलेली नाही पण ती आपल्याला येत नाही किंवा आपण बरेच दिवस त्या चप्पलला घातलं नाही, शूजला घातलं नाही आणि बरेच दिवस अगदी अडगळीला पडून आहे. जर वापरत नसेल तर ती आपण घराबाहेर काढली पाहिजे. कारण की बघा, आर्थिक स्थितीवर ही आपल्या घरातील अशा न वापरात येणाऱ्या चपला, शूज आहेत त्या खूप परिणाम करतात. म्हणून ज्या चपला, शूज, बूट जे असतील ते घराच्या बाहेर फेकून द्यायचे आहेत. तसेच घरातील तुटलेली काच किंवा असा आरसा असेल तर तोही अशुभ मानला जातो. यामुळेही आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा येते. घरात बंद पडलेले घड्याळ आपल्या प्रगतीचे अडथळे आणतात. ते त्वरित दुरुस्त करा किंवा घराबाहेर टाकून द्या. तसंच तुटलेले भांडे किंवा कपडे घरात ठेवल्याने गरिबी येते. म्हणून जर का तुमच्याकडे एखादं भांडं तुटलेलं असेल, चेपलेलं असेल तर ते वेळीच फेकून द्या. यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता निर्माण होते. त्याचबरोबर वास्तुदोषही निर्माण होण्याची शक्यता असते. जेव्हा बघा, चेपलेलं भांडं असेल किंवा तुटलेली चिरलेले भांडे असेल, ज्यावेळी ते आपण सहज भांडी वगैरे घासताना किंवा मांडताना ते हातातून पडतं त्यावेळी तो आवाज होतो ना, त्यामुळे आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो. त्याचबरोबर घरामध्ये आपल्या न वापरत असलेले कपडे, जुनी रद्दी ते सुद्धा आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही. त्याला कपाट ठेवणे असं सुद्धा म्हणतात. म्हणजे आपण जे वापरात नाही ते अडगळीचं सामान जे आहे ना, ते शक्यतो होळी येण्यापूर्वी घरातून बाहेर काढा. त्याचबरोबर फुटलेल्या, तुटलेल्या किंवा खंडित मूर्त्या, देवांच्या मूर्त्या ठेवणं सुद्धा अत्यंत अशुभ मानलं जातं. जर तुमच्या घरामध्ये मंदिरात किंवा कोणत्याही खंडित प्रतिमा असतील तर त्वरित घराबाहेर काढा. यामुळे दोष जास्तीत जास्त लागतात. ही माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. स्वामी कृपेसाठी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांनी नक्की लिहा.
त्याचबरोबर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. धन्यवाद.